नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे आता नानांना शुद्ध आलेली असते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी नानांना शुद्ध आली आहे. तेव्हा आपण आता नानांना विचारायचं की त्यांना जिन्यावरून धक्का कुणी दिला होता. तेव्हा जानकी म्हणते ऋषिकेश लगेच विचारायची काही गरज आहे का? आता कुठे नाना शुद्धीवरती आलेत, त्यांना लगेच उगाच ताण नको. त्यांना थोडं बरं वाटू दे, त्याच्यानंतरला आपण विचारणारच आहोत ना. आज नानांना कुणीही त्रास द्यायचा नाही. हवं तर आपण उद्या नानांना विचारू की त्यांना कुणी ढकललं होतं आणि आता ते आलेत ना शुद्धीवर. काय खरं काय खोटं ते सगळ्यांच्या समोर येईलच. तर इथे जानकी आता नानांना भेटायला त्यांच्या रूममध्ये येते. तेव्हा इथे नानांना बघून जानकी तर खुश होतेच, पण जानकीला बघून नाना खूपच जास्त आनंदित होतात. तेव्हा इथे जानकी म्हणते, नाना कसे आहात तुम्ही? आता बरं वाटते ना तुम्हाला? आता तुम्हाला हळूहळू खूप लवकर एकदम छान बरं वाटेल हां. मी तुमच्याबरोबर गप्पा मारायला यायचे जेव्हा तुम्ही शुद्धीवरती नव्हता आलात ना तेव्हा. काय हो नाना, किती वेळ लावलात तुम्ही शुद्धीवरती यायला? तुम्हाला माहिती आहे का, आपल्या घरामध्ये खूप काही घडून गेलं, खूप काही. तेव्हा इथे जानकीला आठवतं कशा पद्धतीने इथे ऐश्वर्या सुमित्राला भडकवायची आणि मग सुमित्रा जानकीवरती त्याचा राग काढायची. अगदी इथपर्यंत की सुमित्राने जानकीवरती किती वेळा तरी संशय घेतला. अगदी नानांना पाडल्यापासून ते नानांना मारण्यासाठी त्यांच्या रूममध्ये साप सोडण्यापर्यंत. तर इथे जानकीकडून किल्ल्यासुद्धा काढून घेतल्या. हे सगळं आता तिला आठवतं आणि इथे आता नाना आपल्या मनामध्ये म्हणत असतात की मला माहिती आहे जानकी, मला सुमित्राने सगळं सांगितलं आहे की तुला या सगळ्याचा कसा त्रास होतो आहे, ती तुमच्या दोघींवरती कसा संशय घेते. मला शुद्ध तर आली आहे, पण मी जेव्हा बोलेन ना तेव्हा मी तिला सगळं सांगेन की मला जानकीने नाही तर मला ऐश्वर्याने ढकललं आहे. तेव्हा इथे जानकी म्हणते की नाना मला माहिती आहे, तुम्हालासुद्धा माझ्याबरोबर खूप गप्पा मारायचे आहेत. तुम्हालासुद्धा मला सगळं खरं खरं सांगायचं आहे. मलासुद्धा तुमच्याशी खूप गप्पा मारायचे आहेत. पण आता तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा आणि नंतर आपण बोलूया. आता तुम्ही आराम करा असं जानकी म्हणते. त्यानंतरला इथे ऐश्वर्या खूप जास्त घाबरलेली असते. ती म्हणते डॅडा, तो आता नाना शुद्धीवरती आला आहे. आता ते शुद्धीवरती आल्यानंतर सगळ्यांना सत्य सांगतील की जानकीने त्यांना नाही तर मी त्यांना ढकललं होतं. आता माझं काही खरं नाही आहे. डॅडा तुम्हाला माहिती आहे ना, या लोकांना खरं कळल्यानंतर आता हे लोक मला घरामध्ये ठेवणार नाही, मला हाकलून देतील. मग माझा एवढा मोठा प्लॅन फसेल नाना. मग मी काय करू आता? तेव्हा सयाजी विखे पाटील म्हणत असतात, अगं मग आता असं काहीतरी करावं लागेल की आपल्याला कायमचं त्याचं तोंड बंद करावं लागेल. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणत असते, नाही डॅडा, असं नाही करता येणार. त्या सगळ्यांच्या नजरा आता त्या नानांवरती असतील. मी जर असं काही केलं ना तर माझं काही खरं नाही आहे. म्हणजे मला घरातून तर काढतीलच, पण सगळ्यांचा संशय माझ्याकडे येईल. कारण ती जानकी नानांना बरं करण्यासाठी खूप काही करते. तर इथे ओवी आता अंगणामध्ये खेळत असते बॉलबरोबर. तो बॉल आता ऐश्वर्याच्या दिशेने जातो. तेव्हा ती लगेचच सयाजी विखे पाटीलला घेऊन एका बाजूला जाऊन लपते. त्यानंतर ती पुन्हा बॉल घेऊन जाते आणि पुन्हा खेळत असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, डॅडा बघितलंत ना, मला एवढं टेन्शन आलं आहे आणि ही जानकीची मुलगी कशी खेळते ती बघा. तेव्हा इथे आता सयाजी विखे पाटील यांची तंद्री लागलेली असते. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, डॅडा काय झाले, कसला विचार करताय? तेव्हा इथे सयाजी विखे पाटील म्हणतात, आपल्याला जर आता बोलणाऱ्या पोपटाचं तोंड बंद करायचं असेल तर राजाचा गाडा हा आवडलेलाच बरा. तेव्हा सयाजी विखे पाटील आता तिला एक प्लॅन सांगत असतात. ऐश्वर्या म्हणते, डॅडा नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे? तेव्हा इथे सयाजी काका म्हणतात, हे बघ ऐश्वर्या, माझ्या डोक्यामध्ये एक छान आयडिया आहे, प्लॅन आहे. तू बघ, तुला जर तो आवडला तर, आणि आपण तसंच करूया, म्हणजे नानांचं तोंड कायमचं बंद होईल. त्यानंतर इथे आता डॉक्टरांनी काही पथ्यपाणी दिलेले असतात. म्हणजे इथे नानांना काय खायला द्यायचं, काय नाही द्यायचं, त्याचबरोबर इथे जे काही द्यायचं आहे त्याची सगळी लिस्ट पाठवून दिलेली असते. डाएट चार्ट दिलेला असतो आणि सारंग तो वाचून दाखवत असतो. सारंग वाचत असताना चुकतोसुद्धा. मग ते करेक्शन ऋषिकेश करतो, अगदी नेहमीप्रमाणेच. त्यानंतरला इथे आता शर्वरी म्हणत असते, अरे वा, नानांना आता बरं वाटतं आहे, तर पथ्यपाणीचं तर चांगलंच आहे. म्हणजे इथे ज्वारी बाजरीची भाकरी, नाचणीची भाकरी, वरीचा भात, हे सगळं असं जेवण बनणार आहे घरामध्ये, मला तर खूप आवडणार आहे. तेव्हा इथे सारंग म्हणत असतो की बघा, कुणाचं काय तर कुणाचं काय. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, हो बनणार बनणार, आणि तुलासुद्धा मिळणार, तुला आवडतं ना असं जेवण. त्यानंतरला इथे ऋषिकेश म्हणत असतो की चला, आता नाना तर शुद्धीवरती आलेत, आता त्यांना लवकरात लवकर बरं वाटलं की मग आपल्या सगळ्यांचा जीव मोकळा. आता खूप मोठ्या संकटातून तर ते बाहेर आलेले आहेत.
त्यानंतर इथे आता सुमित्रा म्हणत असते की यांना आता आपण लवकर बरं करूया, ते बोलायला लागले पाहिजे. तेव्हा जानकी म्हणते, हो आई, अगदी तसंच होईल. आणि आई, मी काय म्हणत होते, म्हणजे बघा ना, आता नाना शुद्धीवरती आलेत तर आपण देवी याची ओटी भरूया, तिच्या कृपेमुळे हे सगळं झाले ना. तेव्हा इथे शर्वरी म्हणते की हो वहिनी, बरोबर बोललीस तू, देवी याच्या कृपेमुळे झाले, पण हे सगळं क्रेडिट आहे ना अर्ध तुलासुद्धा जाता, कारण तू निर्जली व्रत केलास नानांसाठी, त्यांची एवढी काळजी घेतलीस म्हणून तर ते लवकर शुद्धीवरती आले ना. तेव्हा आजी म्हणत असते, अगं हो, बरोबर बोलतेस तू जानकी, तू निर्जला व्रत केलास, पण नानांना अजून पूर्णपणे शुद्ध कुठे आले, म्हणजे शुद्ध तर आली आहे पण ते बोलत नाही आहेत, काय नाही. म्हणजे मला असं वाटतंय, तू जर हे निर्जला व्रत आत्तापर्यंत चालू ठेवलं असतंस ना, तर मग नाना बोलले असते, ते लवकर बरे झाले असते. तेव्हा शर्वरी म्हणते की आजी, अगं मग वहिनीने जे व्रत अर्धवट सोडलं आहे ना, ते तू पूर्ण कर की. आणि काय, निर्जला व्रत तर आहे, बसून राहिलीस दिवसभर तरीसुद्धा चालेल, हो की नाही सारंग. तेव्हा सारंग म्हणतो, हो अगदी बरोबर आजी, मग सांग कधीपासून तू आता हे व्रत सुरू करतेस, आत्तापासूनच करतेस काय सांग. तेव्हा इथे आता ऋषिकेश म्हणत असतो, ए सारंग, काय बोलताय हे तुम्ही. तेव्हा इथे आता आजीच्या तोंडावरती तिचा अपमान केलेला असतो, तिला गप्पच केलेलं असतं. तेव्हा इथे सारंग म्हणतो, अरे असू दे ना दादा, आजीला जर निर्जला व्रत करायचं असेल तर करू दे. तेव्हा सुमित्रा म्हणते, नाही हा, अजिबात नाही आई, तू काय निर्जला व्रत वगैरे करू नकोस, नाहीतर उगाच आजारी पडशील. तेव्हा इथे आजी म्हणतात, बरं ठीक आहे, आता तू नको म्हणतेस म्हणून नाही पकडत. त्यानंतर इथे आजी म्हणतात, काय गं सुमित्रा, आता नाना शुद्धीवरती आलेत तर आपण त्यांना विचारूया का, त्यांना जिन्यावरून कुणी धक्का दिला. तेव्हा जानकी म्हणते, नाही नको, नानांना आजच शुद्ध आले, आता कुठे ते बरे झालेत आणि लगेच आपण त्यांना जर असा ताण दिला तर मग त्यांना खूप त्रास होईल. सध्या तरी आपण त्यांना कुठलेही प्रश्न विचारायला नको. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, अगं पण जानकी, आजी तर बरोबर बोलते ना, म्हणजे आपण विचारलं पाहिजे, नाना सांगतील त्यांना नक्की कुणी ढकललं. तेव्हा सुमित्रा म्हणते, नाही नको रे, आता कुठे त्यांना डोळा लागलाय, ते आराम करतायत, आपण नंतर विचारूया ना. तेव्हा जानकी म्हणते, हे बघा, आधी नानांना याबद्दल कोणी काही विचारणार नाही आहे, आधी त्यांना बरं तर वाटू दे, त्यांना आता कुठे शुद्ध आली आहे, ते आता कुठे शुद्धीत आली आहेत, त्याच्यामुळे आधी आपण त्यांना काही विचारायचं नाही, त्यांना ताण द्यायचा नाही. जे काही विचारायचं आहे ते उद्या विचारूया, मग नाना त्या प्रश्नांची उत्तरं देतीलच. मी आता सगळ्यांना सांगते, कुणी याबद्दल नानांशी बोलायला जाणार नाही. त्यानंतरला इथे नाना आता शांतपणे आराम करत असतात. ऐश्वर्या तिथे येते. तेव्हा तिथे आता वॉर्डबॉय हा शांतपणे झोपलेला असतो. तेव्हा ऐश्वर्या त्याला जागं करते. वॉर्डबॉयसुद्धा घाबरतो आणि म्हणतो की मॅडम माफ करा, आत्ताच डोळा लागला होता हो माझा. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, बरं बरं ठीक आहे, 2 मिनटं डोळा लागणारच माणसाला, रील बघून बघून तुमचे डोळे दुखले असतील ना, जा जरा जा, पाय मोकळे करा बाहेर आणि तोंडावरती पाणीसुद्धा मारा, मी आहे ना इथे, मी आता थोडा वेळ थांबेन. तेव्हा इथे लगेचच वॉर्डबॉय तिथून निघून जातो. त्यानंतरला ऐश्वर्या आता ग्लासामधून पाणी घेते आणि नानांच्या तोंडावरती मारायला सुरुवात करते. ती म्हणते, उठ उठ नाना उठ, असे ती एकदम रुली आता नानांबरोबर बोलत असते. ती म्हणते, नाना उठ, चल चल डोळे उघड. तेव्हा इथे नाना आता खूपच जास्त तिला घाबरतात आणि त्यांना राग येतो. ज्या पद्धतीने ऐश्वर्या त्यांच्याशी बोलत असते त्यांना खूप जास्त राग येतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, काय नाना, आलास का शुद्धीवरती, कशाला आलास, तुला माहिती आहे ना तुला मी कसा धक्का दिलाय ते, तोंड उघडशील आता, पुन्हा माझ्याबद्दल काही सांगायला जाशील, तुझी काही अवस्था करून ठेवली मी, बघितलंस ना तू. तेव्हा इथे आता नानांना आठवतं कशा पद्धतीने ऐश्वर्याने त्यांना धक्का दिलेला असतो. तेव्हा इथे आता नाना पुन्हा तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, वा, इथे तोंड चालत नाही आहे पण हातपाय मात्र चांगले चालत आहेत. हे बघा, जर बाहेर आता कुणाला सांगितलं ना, लगेच सांगालच ना की जानकीने नाही तर मला ऐश्वर्याने धक्का दिला आहे, असं सांगाल ना तुम्ही. बाप रे, मला तर खूप भीती वाटली. तुम्ही जर असं सांगितल्यानंतर मग माझं सत्य सगळ्यांना कळेल की खरोखर मीच तुम्हाला धक्का दिला होता, जानकी बोलत होती ते सगळं बरोबर होतं, हो की नाही. मला तर खूप भीती वाटते, आता काय होणार माझं, माझं भांडं तर फुटणार. असं वाटते का नाना तुम्हाला, असं वाटतंय मी घाबरणार आहे का तुम्हाला. मी अजिबात कोणालाही घाबरत नाही, कळलं ना. तुम्ही फक्त सांगायला जात होता की मी काय केलं ते, तर तुम्ही ही अवस्था करून ठेवली स्वतःची. मी धक्का दिला आहे पण शेवटीला तुमच्याच आगाऊपणामुळे हे नडतंय ना. मग आता यापुढेसुद्धा कुणाला जर काही सांगितलंत ना तर तुमचं काही खरं नाही आहे. आणि आधी उद्या सगळेजण तुम्हाला विचारतील तेव्हा हातवारे करून कोणी ढकललं ते सांगाल मला माहिती आहे,
पण आधी काही बोलायच्या आधी मी एक व्हिडिओ दाखवणार आहे. तो व्हिडिओ बघायचा आणि मग ठरवायचं की आता तोंड उघडायचं की नाही, सत्य काय आहे ते सगळ्यांना सांगायचं की नाही. कळलं तुम्हाला? तरी ते ऐश्वर्या आता मोबाईलमध्ये एक व्हिडिओ नानांना दाखवते. तो व्हिडिओ बघितल्यानंतर नाना खूपच जास्त घाबरतात. त्यानंतर जानकी आता पैसे घेऊन खाली येते आणि इथे गुलाबदादाला खूपच प्रेमाने हाक मारते. ते म्हणते, गुलाबदादा जरा इकडे येतं का, माझं एक छोटंसं काम करता. तेव्हा इथे जानकी म्हणते, मला माहिती आहे तुम्ही इथे काम करताय, पण प्लीज माझंसुद्धा थोडं महत्त्वाचं काम आहे. तेव्हा गुलाबदादा म्हणतात, अहो जानकी वहिनी, तुम्ही एखादं काम सांगितलं आणि मी नाही केले, असं कधी झालं आहे का? अहो तुम्ही फक्त बोला काय करायचं आहे ते. तेव्हा जानकी म्हणते, गुलाबदादा म्हणजे मी नानांसाठी निर्जला व्रत केला होता, तो मला पूर्ण करता नाही आला ना, आईंनी मला तो सोडायला सांगितला. तेव्हा इथे गुलाबदादा म्हणतात, अहो तुमची तब्येत किती बिघडली होती, खालावली होती तुमची तब्येत, काय तो निर्जली व्रत तुम्ही पूर्ण करणार? तेव्हा जानकी म्हणते, म्हणूनच तो अर्धवट राहिला ना, म्हणूनच मला तो असा पूर्ण करायचा आहे. मी नानांसाठी नवस बोलले होते. नाना शुद्धीवरती आल्यानंतर 10 किलो मिठाई मी गावामध्ये सगळ्यांना वाटणार आहे. तेव्हा तुम्ही आता जा आणि 10 किलो मिठाई घेऊन या. तेव्हा जानकी आता गुलाबदादाच्या हातामध्ये पैसे देते. तेवढ्यातच ते ऐश्वर्या घेते आणि ते पैसे तिच्या हातातून खेचून घेते आणि म्हणते, गुलाब जा, आताच्या आता माझ्या रूममध्ये जायचं आणि माझी रूम साफ करायची. तेव्हा गुलाबदादांना ऐश्वर्याचा खूप जास्त राग येतो. त्यांना अजिबात आवडत नाही ऐश्वर्याने पैसे खेचून घेतलेले असतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, काय बघतोयस तू माझ्याकडे, विसरलेस का गुलाब, आईने चाव्या माझ्याकडे दिल्यात, या घराच्या किल्ल्या माझ्या हातात आहेत. तेव्हा जायचं, गुपचूप माझं ऐकायचं, माझी रूम साफ करून यायचं. तेव्हा जानकी म्हणत असते, ऐश्वर्या ते पैसे इकडे दे, ते पैसे माझे आहेत, माझ्याकडे दे बोलले ना. तेव्हा इथे जानकी म्हणते, तुझी हिंमत कशी झाली हातातून पैसे हिसकवून घ्यायची, काय गरज होती तुला पैशांना हात लावायची? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हे तुमचे पैसे आहेत, तुम्ही कुठून कमावले ते पैसे, कुठून आणलेत? तेव्हा इथे जानकी म्हणते, ते माझं मी बघेन, आधी ते पैसे माझ्याकडे दे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मी ते पैसे तुम्हाला देईन, पण आधी तुम्ही सांगा तुम्ही कुठून कमवले ते पैसे आणि कुठून काढलेत? तेव्हा जानकी म्हणते, मी माझ्या कपाटातून आणलेत. तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणत असते की हे बघ, आता नानांनी सांगितल्याप्रमाणे कंपनी, पैसा सगळं काही आमचं आहे, मग तुम्ही हे कुठून घेतलेत पैसे? तेव्हा जानकी म्हणते, हे माझ्या नवऱ्याने कमावलेले पैसे आहेत, कळलं ना, त्यांनी कष्ट करून कमावलेत. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, कुठे, कंपनीतच ना. कंपनी कुणाची आहे, सारंगची आहे की नाही, मग हे पैसे आमचे झाले. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, का माझ्या नवऱ्याने कष्ट केलेत ना तिथे, आणि हे बघ काय खरं काय खोटं ते आता नाना शुद्धीवरती आलेत, ते बोलायला लागले की कळेलच. पण मी नानांसाठी हे पेढे आणायला सांगते, तर तू कशाला उगाच त्याच्यामध्ये आता खोडा घालतेस, हे पैसे मला दे ऐश्वर्या. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तुम्हाला जर पैसे हवे होते तर आमच्याशी मागायचे, नाहीतर मग कष्ट करा, कमवा आणि त्याच्यानंतरला तुम्हाला गावाला मिठाई वाटायची नाही ती वाटा. तेव्हा इथे जानकी म्हणते की ऐश्वर्या, तुझं हे एवढं वागणं विचित्र, अगं हातामध्ये किल्ल्या आल्या म्हणून पूर्ण घराची सत्ता तुझ्या हातात आली, असा त्याचा भाग होत नाही आणि म्हणून तू सगळ्यांबरोबर अशी वागणार आहेस का? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, पैसे हवे होते तर आमच्याकडे मागायचे, आम्ही दिले असते, परस्पर कुठलाही निर्णय घ्यायचा नाही. त्यानंतरला सगळेजण तिथे जमा होतात. सुमित्रा म्हणते, अरे काय चाललंय काय तुमचं? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, आई बघा ना, अहो यांनी पैसे घेतले आणि पैसे दान करायला निघाल्यात. तेव्हा इथे जानकी म्हणते, ऐश्वर्या खोटं बोलू नकोस. तेव्हा जानकी म्हणते, आई अहो नानांना शुद्ध आली आहे ना, तर मी देवीजवळ नवस केला होता की नानांना शुद्ध आल्यानंतर मी 10 किलो पेढे किंवा मिठाई हे मी दान नाही करणार, मी वाटणार आहे सगळ्यांना. मी असं व्रत केलं होतं, असा नवस केला होता आणि त्यासाठी मी गुलाबदादांकडे पैसे देत होते हलवाईकडे जायला आणि तिथून मिठाई आणायला, पण या ऐश्वर्याने माझ्या हातातून पैसे खेचून घेतले. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आई आता तुम्हीच सांगा, ही सगळी संपत्ती, कंपनी, पैसा सारंगच्या नावावरती आहे, मग जर यांना पैसे हवे होते तर यांनी आमच्याकडे मागायचे ना. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, ऐश्वर्या म्हणजे आता मी आणि माझ्या बायकोने माझ्या भावाकडे पैसे मागायचे, तुझ्याकडे पैसे मागायचे का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, बरोबर आहे, ते पैसे तुम्ही माझ्याकडे मागितले असतेच उसणे तर मी दिले असते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, काय ऐश्वर्या, ते पैसे आम्ही दोघांनी तुमच्याकडे उसने मागायचे, आम्ही काय भिकारी वाटलो का तुला? तेव्हा इथे ऋषिकेश आता खूपच जास्त चिडलेला असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आजी म्हणत असतात, काय गं जानकी, आता तरी आपण नानांना विचारूया का त्यांना कोणी धक्का दिला ते? तेव्हा इथे नाना आलेले असतात. ऐश्वर्या म्हणते, नाना सांगा तुम्हाला कोणी धक्का दिला? तेव्हा जानकी म्हणते, नाना
तुम्हाला कुणालाही घाबरायची गरज नाही आहे. तुम्ही सांगा ना, तुम्हाला कुणी धक्का दिला? तेव्हा ऋषिकेशसुद्धा म्हणतो की नाना सांगा ना. सारंगसुद्धा म्हणतो की नाना सांगा, तुम्हाला कोणी धक्का दिला ते. तेव्हा इथे नाना आधी ऐश्वर्याकडे बोट दाखवतात. तेव्हा इथे ऐश्वर्याकडे बोट दाखवून झाल्यानंतर तेच बोट जानकीकडे जातं. जानकीकडे बोट दाखवतात. तेव्हा जानकी खूपच जास्त टेन्शनमध्ये येते. ऐश्वर्या म्हणते, आई ते बघा, नानांनी सुद्धा जानकी वहिनीकडेच बोट दाखवलेलं आहे. याचा अर्थ जानकी वहिनीनेच नानांना धक्का दिलाय आणि त्यांना जिन्यावरून पाडले, असं ऐश्वर्या सगळ्यांना सांगते.